आणि कमी धावसंख्येपर्यंत कृतिका एंटरप्राइजेस संघाला थांबवावं लागेल. हे कुशीभक्ती चॅलेंजर संघाकरिता मात्र चॅलेंज आहे. तर कृतिका एंटरप्राइजेस संघ जरी देखील ही मॅच पराभूत झाले, परंतु त्यांना हे पराभवाचं अंतर आहे ना कमीत कमी ठेवावं लागणार आहे. जर क्वालिफिकेशनच्या दिशेने नेट रन रेटच्या रूपाने जर त्यांना पुढे जायचं असेल तर त्या पद्धतीने खेळ हा त्यांना करावा लागणार आहे. आणि जर विजय होईल तर डेफिनेटली ते पुढेच आहेत. सो ही लढत तितकीच महत्वाची असेल. समालोचन कक्षेतून पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. डिबेन लाईव्ह नेटवर्कवर जे श्रोतेगण या इव्हिनिंग सेशनमध्ये जॉईन झालेत त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. विद्यमान प्रकाशजी किरकिरा साहेबांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. याच मैदानावर मकरध्वज दहिसर संघ जो आपण पाहू शकला तर आयोजक कर्त्यांच्या भूमिकेमध्ये आणि तेच लाडके आयोजक प्रकाशजी किरकिरा त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. आणि लक्षात असू द्या दोन्ही संघांचे 12th मॅन, कारण की एक एक धाव आता फार महत्वाचे असेल म्हणून प्रामुख्याने मी म्हणतोय की दोन्ही संघांना सांगायची गरज नाही, 12th मॅन आपण पाठवून द्या. आकाश येत आहेत मंद मंद पावलांनी, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. चला खुशीभक्ती चॅलेंजर संघ 12th मॅन आपण पाठवून द्या लवकरात लवकर. मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा त्यांचं देखील आपण करूया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमानं हार्दिक हार्दिक स्वागत. खुशीभक्ती चॅलेंजर कृतिका एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान ही लढत जी मैदानावर आपण पाहत आहे. आज अंतिम रजनी आहे म्हणून पाहुण्यांची रेलचेल ती देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण सर्व काही गोष्टी आज ग्रँड होताना तुम्हाला पाहायला मिळतील. दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत, यश आणि वैभव अशी सलामीची जोडी. श्रेयश आहेत आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर. आदर्श फणसपडा आयोजित एक सुंदर पद्धतीची स्पर्धा जी आपण पाहिली आणि श्रेयश अगदी हिस्सा होते. सुरुवात होईल अगदी आजच्या अंतिम रजनीतील. हा पहिला सामना गट अ मधनं खुशीभक्ती चॅलेंजर कृतिका एंटरप्राइजेस. दोन सलामीबीर स्ट्राईक एंडला वैभव आहे, नॉन स्ट्राईक एंडला यशाला आपण पाहत आहे. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता अमीर पाटील या गोलंदाजाला आपण पाहत आहे. योगेशजी पाटील यांचं देखील आपण करूया सरच स्वागत. सुरुवात होईल या मॅचला. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू ऑन साईडला जरूर वळवायचा होता, थोडासा अतिरिक्त बाउन्स जो यावेळेस पाहायला मिळाला. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला. इथून निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ही ताकद आहे अमीर पाटीलची. VGPL सीझन 2 मध्ये मॅन ऑफ द सिरीज वर बसणारा हा खेळाडू तोच आपण पाहत आहे अमीर पाटील गोलंदाजी मार्कवर. वैभवला अगदी आपण म्हणू शकाल की ही स्पर्धा थोडीशी कुठेतरी त्याच पद्धतीने गेले. बॅड पॅच कुठेतरी धावा थोड्याशा कमी बनल्या जरूर, परंतु आज नवीन दिवस नवीन चॅलेंज स्वतःला प्रूव्ह करण्याची पुन्हा एकदा संधी आहे. थोडस कुठेतरी आपण पाहत आहे की दिशा दर्शवायची होती परंतु ते फुटवर्क यूज होताना पाहायला मिळालं नाही. आणि कोऑर्डिनेशनच्या माध्यमानं थोडेसे वाकले. तदनंतर ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न बीट होत असताना सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता अशोकजी पाटील साहेबांना देखील आपण पाहत आहे मुख्य मंचावर उपस्थित आहेत. उमेशजी पाटील यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. सौरभ पाटील त्यांचं देखील स्वागत. चांगल्या पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. गली रिझन मधनं चेंडू बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅनच्या दिशेने निघून जाईल. सीमारेषा पार. वैभवच्या बॅट मधनं पेस यूज केला गेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दिशा दर्शवली. मिळतील धाबा 4. पहिला चौकार. दिशा दर्शवली या चेंडूला आणि बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनचं क्षेत्र. तिथून चेंडू निघून गेला 4 धाब्यांकरिता. चौकऱ्याच्या साहाय्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात 4 या अंकाने. स्कोअर कट करायचं होतं पुन्हा एकदा परंतु सरळ चेंडू निघून झाली. यस्ट्यांच्या मागे विकी पाटील यांना आपण पाहत आहे. हेमंत याला आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये स्थित आहेत. आणखी एक क्षेत्ररक्षक जो मिड विकेटला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, हलकासा एक शॉर्ट लॉंग लेग घेतला गेला. शॉर्ट स्कोअर लेगच्या दिशेने देखील प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. 38 सर्कलच्या आतमध्ये सागर सापणे पाहत आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. बाउन्स से बीट होत असताना सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन. सीमारेषा पार. वैभवच्या बॅट मध्ये जे स्ट्रोक निघतायत ना कॉन्फिडन्स देऊन जाईल. खणखणीत दणदणीत चौकार 4.
विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला, वाघ नखाने अफझल खानाचा कोथला फाडून गेला, असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला. वेल लेफ्ट केलं जातं या चेंडूला, सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, षटकाचे देखील इथून समाप्ती होईल. पहिलं षटक झालंय समाप्त. सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू बीट झाल्यानंतर जो चौकाराला त्याने कॉन्फिडन्स वाढला वैभवचा, आणि यावेळेस देखील आपण पाहताय चांगल्या गतीने हा चेंडू रिलीज केला गेला होता. बॅकअप दिलेंत हलकासा जो आतमध्ये वळत होता चेंडू, आणि त्याला लिफ्ट करत असताना पहिलं षटक झाले समाप्त. खुशी भक्ती चॅलेंजर या संघाची धावसंख्या 8 फॉर नन. आठ धाबा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीने इथून सुरुवात जी पाहायला मिळते, दोन्ही गोष्टी आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र वैभवच्या बॅटमध्ये धावा आल्या, ती थोडीशी इथून खुशी मिळत असताना, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं पहिलं पॉवर प्लेचं षटक जे 8 धाब्यांचं राहिलं ते देखील एक महत्वाचं आहे. एक चांगल्या फलंदाजाला एक चांगल्या स्ट्रोक प्लेची गरज, एक चांगल्या इनिंगची गरज आहे. म्हणून म्हटलं की आलेला प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे, आणि या चॅलेंजला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. यशला देखील तो साथ फार महत्वाचा असेल, आणि त्या पद्धतीने खेळ तो करावा लागणार आहे. जागा बनवून खेळण्याचा मानस जरूर आहे. टॉप एज उडाला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूची हाताळणी ही चुकीच्या पद्धतीने झाली. चाच पडतायत चेंडूला, जोपर्यंत उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे. या स्टेजवर ज्या मॅचेस आहेत ना, त्या सर्वाधिक खतरनाक असतात, आणि निश्चित स्वरूपाने आपण म्हणतो की कधी आतमध्ये असलेला संघ बाहेर फेकला जाईल किंवा बाहेर असणारा संघ कधी आतमध्ये येईल हे आपण सांगू शकणार नाही. हीच लीग फॉर्मॅटची खऱ्या अर्थाने एक गंमत आणि जम्मत आहे. पण होप सारायच्या नाहीयेत. परिपूर्ण तुम्हाला क्षमतेने तो खेळ करावा लागेल या मॅचमध्ये, आणि क्षमतेचं प्रदर्शन हे योग्य वेळेवरच तुम्हाला करावं लागेल. 9 फॉर नन. सुरुवात सांभाळून जरूर झाले, जीवनदान मिळालं यशला. अजितचा हा चेंडू आपण पाहता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळत असताना अजितकडे तो पेस देखील आहे, आणि थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली ती देखील गोलंदाजीच्या माध्यमानं आहे. विशेष करून जेव्हा तो फॉलो थ्रू समाप्त करतो किंवा त्याची रिदमयुक्त गोलंदाजी जे ऍक्शन आहे, विशेष करून आपण पाहता थोडीशी स्लिंगी आहे, म्हणून जी समजण्या पलीकडे आहे. फुल टॉस मिळालाय जरूर, ऑन साईडला परावर्तित केला जाईल. गरंगळ चेंडू अगदी निघून जाईल त्या दिशेने. चांगलं वर्क होत होतं. सागरेला आपण पाहताय डीप मध्ये चेंडूची हाताळणी जी केली जाते, धवल आहे आय थिंक त्या दिशेने. 2 धावा येत आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती आहे जे जाऊन पोहोचेल 11-11 या अंकांवर. हे धाव फलक जे जाऊन पोहोचले. सुरुवात सांभाळून झाले. वैभवच्या बॅटमध्ये 8 चेंडूकडे 10 धावाच्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, आणि चांगल्या गतीने इथून गोलंदाजी देखील होते अजितकडनं. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स जो सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. काय चेंडू होता, अतिशय सुरेख. टप्पा पडल्यानंतर हलकासा जो आपण पाहताय गुडलेन स्पॉटवर हा चेंडू होता. अँगल क्रिएट करत बाउन्सने अगदी बीट झाले वैभव, आणि सरळ विकी पाटील यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉल. 11 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. फटका तितकासा तर कनेक्ट झाला नाही, परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राकेश गवार, याला आपण पाहताय. चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. एक सिंगलच्या सहाय्याने धावगती 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. बॅट हवे आणि ती बॅट घेऊन जात आहेत. क्रिकेट जसं मात्र पुढे गेलं, आता क्रिकेटमध्ये आपण पाहताय की प्रत्येकाकडे सेपरेटली 1 ते 2 बॅट असतात, आणि प्रामुख्याने यश पाटीलचा खेळ जो आपण पाहताय रिसेंट ज्या पद्धतीने तो खेळलाय, रॉयल स्ट्रायकरच्या अगेन्स्ट 4 धाव्यानं तो बाद झाला. आई जीवदानी एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट एकच चेंडू त्याला मिळाला, त्यावर एक खातं ओपन झालं नाही, आणि कृतिका एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमानं देखील जास्त काही करू शकला नाही. परंतु आता संधी आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. पण हळूहळू वळतायत. इथून षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथून झालाय अद्यावत, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. सुरुवात जी थोडीशी शांतपणे जरूर आहे, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये 8 धावा आल्या, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या. म्हणजेच अजितने चांगल्या गतीने गोलंदाजी केली, आणि अतिशय सुरेख पद्धतीने. कॅप्टन अशाच पद्धतीचा असावा, म्हणून कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार असाच असावा संघामध्ये, की जेव्हा संघ अडचणीमध्ये असेल ना, तो प्रथमतः मात्र त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता पुढाकार घेईल.
नुसता कर्णधार हा नावापुरती नसावा, त्याच्या खेळाच्या माध्यमानं देखील ते कौशल्य त्याने मात्र दाखवून देणं गरजेचीच गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीची कामगिरी जी अजितच्या माध्यमानं पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 या अंकांवर धावफलक. पॉवर प्लेचं अगदी परिपूर्ण आपण म्हणू शकाल की फायदा उचलता आला नाही आणि परिपूर्ण बेनिफिट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर. बारा या अंकांवर धावसंख्या जी इथून पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. तिसरं षटक जे हाताळण्याकरिता हा एक चांगला टर्न आहे, कारण की वैभव आहे मैदानावर आणि वैभवच्या अगेन्स्ट अमीरला आणलं गेलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने इथून आपण पाहत आहे की पहिलं षटक अमीरने 8 धाब्यांचं जे हाताळलं होतं आणि सुरुवात जी प्रामुख्याने महत्वाची करून दिली होती. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खोलवर लेन तर जरूर हाताळली गेले, परंतु इथून लाईन जी प्रामुख्याने पंचांना सर्वात आधी कळते आणि म्हणूनच लाईन बिलॉंग टू दी अंपायर. पंच वळतायत, लेग बाईचा इशारा जरूर आलाय पंचांकडनं. कुठेतरी ऑफस्टम्पच्या बाहेर जास्तीत जास्त शफल झाले होते आणि डेफिनेटली इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड ऑफ जो विशेष करून इथून पाहायला मिळाला आणि तेच घटित झालं. अंपायर्स कॉल असावा कदाचित आणि इथून एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणारे सिंगलच्या सहाय्याने धावगती 13 रन्स 13 या अंकांवर हे धाव फलक. आमिर पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि पेस आहे. जेव्हा जेव्हा पेस मिळतो ना आणि त्या पेसला लाईन आणि लेनची जोडणी मिळते तेव्हा गोलंदाज घातक असतात. आणि सर्वात महत्वाचं बेनिफिट काय आमिरकडे की हाईट फॅक्टर. उंचखुरा गोलंदाज आहे आणि उंचखुरा गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याला एक नॅचरली एक बेनिफिट असतं आणि ते आहे अतिरिक्त बाउन्स आणि तोच यावेळेस पाहायला मिळाला. खेळपट्टीवर कालच्या दिवसाकडे देखील एक चर्चा झाली होती की कुठेतरी खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हळुवारपणे ब्लास्ट होतं आणि जिथून थोडंसं अधिक बेनिफिट मिळत असताना गोलंदाजाला 13 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. कटकड्याचा प्रयत्न पकडले जातील. थर्डमॅनच्या दिशेने अचूकतेने हा झेल. सूरज आहे या झेल खाली आणि तो चुकी करणार नाही. या पहिल्या विकेटचं झालं इथे पतन. यशचा जो फॉर्म आहे ना अगदी या स्पर्धेमध्ये तो चिंतेजनकच जाणवला आणि नेहमीच आपण म्हणतो ना चिंता चिते समान आहे. पहिल्या विकेटचं झालंय पतन. फलंदाज बाद. यशचा खेळ समाप्त. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता आणि रूम देखील होता, जागा देखील होती आणि जसा स्क्वेअर कट करण्याकरिता जी लेंथ हवी होती ती लेंथ देखील होती, परंतु जो फॉर्म नव्हता या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि कुठेतरी तोच थोडासा चिंता वाढवणारा होता. यशचा खेळ झालाय समाप्त. यशने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव बनवली आणि 4 चेंडू त्याने फेस केले. नव्याने फलंदाज स्वतः कर्णधार हार्दिक पाटील. हार्दिकचा हा फटका फसेल की काय? डेफिनेटली. आणि इथून बॅक टू बॅक विकेट जात असताना आता योगेश आहे या झेल खाली. तो चुकी करणार नाहीये. लागोपाठ अगदी आपण म्हणू शकाल अगोदर थर्डमॅनला यावेळी शॉर्ट फाईन लेगला हार्दिक पाटील कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका अदा करायची होती, परंतु डकवर बाद होऊन अगदी बाद होईल. हार्दिकचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. 13 या अंकांवर धाव संख्या जिथून पाहायला मिळते. मिस्टेक घटित झाल्यात कुठेतरी अगदी सुरुवात जी सांभाळून झाले. जरूर थोडंसं डिफेन्सिव्ह माइंड सेटने खेळताय तिथून खुशी बघते. चॅलेंजर हा संघ क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुम्हाला थोडंसं डॉमिनेट व्हावं लागतं आणि हे डॉमिनेशन दाखवण्याकरिता तुम्हाला मोठे स्ट्रोक आता खेळावे लागतील. क्रिकेटचा खेळच असा आहे. जर ठाणलं तर हार, नाही ठाणलं तर पराभव. या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. म्हणून मनाशी एक थोडंसं तुम्हाला संयम बाळगावं लागेल की धाबा बनवायचे आहेत आणि म्हणून ठाणावं लागेल की जर मी उभा राहिला तर धाबा बनवू शकतात.
13 या अंकांवर धावगती आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसलेत. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 13 या अंकांवर धावगती, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक विकेट आल्यात. काही विकेट हॅट्रिक येईल का? चांगला स्ट्रोक आहे, एलिव्हेशन मिळालंय, फ्लॅटेड. मिड विकेटला क्लिअर करेल का हा चेंडू? आणि सरळ निघून जाईल मिड विकेट, सीमारेषा पार. एबीच्या बॅटमधनं हा पहिला षटकार 6. थँक्यू. पा बॅकफुटवरच होते आणि कुठेतरी चेंडू जो मधोमध होता, चांगल्या पद्धतीने जागा बनवली या स्ट्रोक करीत आणि मिड विकेटचं क्षेत्र खाली होतं आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. फ्लॅटेड हा फटका आणि त्यावर मिळाल्या 6 धावा. 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचले 19. 2 गडी बाद, 2.5 चेंडूंचा खेळ जो अधोरेखित झालाय. खेचून जरूर मारायचं होतं, सरळ चेंडू निघून गेला येस्यांच्या मागे. इथून षटकाची देखील समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी बा. आपल्या 2 स्पेलमध्ये अमीरने खर्च केले 14 धावा आणि 2 महत्वाचे विकेट जेथून मिळवले गेले. शेवटचा अंतिम चेंडू जो थोडासा पुढे देण्याचा प्रयत्न जरूर होता, हलकासा लेट स्विंग आणि सरळ चेंडू येस्त्यांच्या मागे आणि अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी 7ची इकॉनॉमी जर तुम्ही हाताळले तर अतिशय चांगलं. आणि डॉट बॉलचं प्रमाण पहा, 9 डॉट बॉल हाताळलेत अगदी अमीर पाटीलने. म्हणजे योग्य त्या पद्धतीची लेंथ, योग्य त्या पद्धतीची लाईन जी विशेष करून पाहायला मिळाली. टीम खुशी भक्ती चॅलेंजर संघाची धावसंख्या 19 या अंकांवर. आता या धावसंख्येवर जर पाहतील ना तर तितकंच अगदी बेनिफिट युक्त धावसंख्या नाहीये, म्हणून कुठेतरी ही धावसंख्या थोडीशी अधिकाधिक वाढवणं महत्वाचं आहे. पाणी गेलंय मैदानावर, का इथून थोडंसं ट्रॅक चेंज होईल का? कहाणी थोडीशी बदलायची असेल तर धावा इथून बनवाव्या लागतील. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर 4थ्या षटकाच्या दिशेने आपण वळणार आहोत. अनाद निर्गुण प्रगटली भवानी, अनाद निर्गुण प्रगटली भवानी, मनशासून मर्दानाला विविधता पाठी, करावया झाडणी विविधता पाठी, करावया झाडणी भक्ताला घेऊ पावती निर्वाणी. ऐकता जोगवा मागेल, ऐकता जोगवा मागेल, सारुनी माळ मी घालीन, हात बोटाचा झेंडा मी घेईन, विददेवीत वारीसी जाईन, विददेवीत वारीसी जाईन. आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागेल. वेलकम बॅक. 19 या अंकांवर धाव संख्या जिथून पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ जो झालाय समाप्त. हे 4थं षटक हाताळण्याकरिता बराचसा विचार विनिमय झाला आणि तदनंतर हेमन या गोलंदाजाला आणलं गेलंय. 19 या अंकांवर धावगती. वैभव कडे तिथे स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर हेमन. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू जास्तीत जास्त अगदी बाहेरच्या दिशेने वळत असताना वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि धावसंख्या जी 20 या अंकांवर. नयन तांडेला आमच्या समोर आमचे डिजिटल ऑपरेटर, तदनंतर डिजिटल अपडेटर धावसंख्या करण मांगेला, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. श्रेष्ठ आहेत आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर पंकज पाटील DX यांना आज प्रत्यक्ष आपण पाहत आहे मुख्य मंचावर आहेत. सत्यवानजी सापणे नेहमीप्रमाणे लिडिंग करत असताना या स्पर्धेला. आणि त्यांचं तितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. मनाशी ठाणलं की स्पर्धा करायची आणि ती करून दाखवत असताना आणि सक्सेस होण्याच्या मार्गावर हे 4थं सीझन. 20 या अंकांवर धावसंख्या जी आतापर्यंत आपण पाहत आहे. 3 षटकांचा खेळ आणि ज्यामध्ये पहिला चेंडू 4थ्या षटकाचा वाईटच्या रूपाने सुरुवात झाली हेमंतकडनं. बॅकअप दिले, हाताळली, ऑन साईडला परिपूर्ण पिक केलं जाईल. जो पहिला चौकार लागला होता ना वैभवचा, तिथूनच समजलं होतं की आज कॉन्फिडन्स आहे आणि कॉन्फिडन्स युक्त खेळ आहे, तोच म्हणजे क्रिकेट. वैभवच्या बॅटमधनं लॉंग लेग, सीमारेषा पार, षटकार 6. चल पड़े तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं.
मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हौसले हमारे अब झुकेंगे नाही. आणि हेच म्हणत असताना वैभव अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग, 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. आणि चांगली बॅटिंग वैभवकडनं इथून पाहायला मिळतंय. हेमंत वैती इथून कमबॅक करेल का? कमबॅक हा फार महत्वाचा शब्द आहे क्रिकेटमध्ये. कधी कधी अगदी उलटफेर हे प्रामुख्याने मध्यंतरी देखील होताना आपल्याला पाहायला मिळालेत. क्रिकेटमध्ये अगदी तुम्हाला नेहमीच ते धैर्य ठेवावे लागतात, थोडेसे पेशन्स ते तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून हेमंतला देखील इथून कमबॅक करून दाखवावं लागेल. 2 वेळा चुकलेस रणप, थोडासा चुकीच्या पद्धतीने थांबलेत, पुन्हा एकदा गेले, पुन्हा एकदा आले, पुन्हा एकदा थांबले, पुन्हा एकदा गेले. आता काय? वैभवकडे ती स्ट्राईक, 26 धावा या धावसंख्येवर आपण पाहताय. फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वर झाला, फुलटॉल वसूल. आता रडायचं नाही, आता लढायचं हे म्हटलंय वैभवने. मॅक्झिमम हिट, बॅक टू बॅक, 2 इन अ रो. थँक्यू. बॅक टू बॅक षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकंदरीत 32 या अंकांवर. अमितजी भगत साहेबांचं देखील शुभ आगमन झाले मुख्य मंचावर, त्यांचं देखील करूया. आणि छोटा कृष्णव त्यांचं देखील स्वागत. 32 धावा, बॅक टू बॅक षटकार आलेत. अप्रतिम बॅटिंग. कुठेतरी मागील मॅचेस मध्ये तो परफॉर्मन्स निघाला नाही. अगदी दाखवतील नयन तांडेल देखील की वैभवने मागील 3 मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ केलाय. ऑन स्क्रीन थोड्याच वेळामध्ये अगदी ते पाहायला देखील मिळेल. 32 धावा. सर्किट शॉट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. स्क्वेअरलेगचं क्षेत्र अगदी थोडंसं खाली आहे. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, इन मोमेंटला चेंडूने वळण घेतलं होतं. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 3 धावा निश्चित स्वरूपाने मिळणार आहेत. आणि चांगली बॅटिंग आहे. याच अगदी खेळीकरिता वैभवची ही ताकद आहे. एक क्लासिकल डिसिप्लिनयुक्त क्रिकेटर जो नेहमीच संबोधला जातो, त्याच वैभव वैतीला आपण पाहताय मैदानावर. आणि अतिशय सुरेख पद्धतीने एन मोमेंटला चेंडूला अलीकडे पायाच्या माध्यमानं रोखलं गेलं. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली गेली, सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 3च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. वैभवचा खेळ आपण पहा, 14 चेंडूकडे 26 धावेंवर खेळतोय. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला जरूर खेळायचं होतं, नशिबाची साथ मिळाली. लॉंग स्टॉप रिजनला सीमारेषा पार, धन करी चेंडू निघून जाईल. 4 धावेंकरिता चौकार. थँक्यू. लेग बाईचा इशारा तर जरूर आलाय पंचांकडनं, परंतु या धावा कशाही रीतीने होत, मिडल ऑफ द बॅट होत किंवा अगदी बॅटच्या एजने होत किंवा बायच्या रूपाने, प्रत्येक धावेचं स्वागत करेलाच खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ. 4च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. सरकी शॉट जरूर खेळायचा. फायनल क्षेत्ररक्षकाला बीट केलं फक्त आणि फक्त. आउटफील्ड आहे पास. चेंडूला रोखणं थोडंसं नामुमकिन. धावेंचा फ्लो आता वाढू लागलाय, वाढू नाही लागलाय तर आता बहरू लागलाय. आणि इथून बॅक टू बॅक चौकार येत असताना एबीच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. 4 धावा. थँक्यू. या मैदानावर एक गोष्ट तर निश्चित स्वरूपाने आहे की लॉंग स्टॉप रिजनला तुम्हाला चांगल्या पद्धतीने वर्क करावं लागेल, कारण की ते रिजन अतिशय फास्ट आहे. तिथे चेंडू गॅपमध्ये गेल्यानंतर थोडासा कुठेतरी न थांबतानाच आतापर्यंत पाहायला मिळाला या 4 रजनीगणिक. 43 या अंकांवर धावसंख्येची अधोरेखित आहे. 3.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आणि हे षटक पहा, 20 धावेंचं हे षटक जे आतापर्यंत राहिलंय. आणि कुठेतरी आपण म्हणू शकाल की या षटकाकडे एक धावा ज्या अधिकाधिक गेल्यात आणि मोमेंटम थोडंसं शिफ्ट होत असताना, कारण की या पॉवर प्लेमध्ये जवळजवळ 12 धावा होत्या. त्यानंतर अमीरने जी गोलंदाजी हाताळली त्यामध्ये 7 धावा ज्या जवळजवळ आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या षटकाकडे आता आपण पाहता 20 धावा आल्यात आतापर्यंत.
शेवटचा अंतिम चेंडू समोरच्या दिशेने जरूर परावर्तित करायचे. एक सिंगल धाव अधोरेखित केले. डबल करिता कॉल दिला गेला क्विकली अगदी फेकी जरूर आले परंतु फेकी नॉन स्ट्राईक एंडला आले आणि वैभवला स्ट्राईक घ्यायची होती त्याकरिता हा त्याने प्रयत्न केला आणि हा प्रयत्न बरोबर अगदी आपण म्हणू शकाल की कामास आला. या 2 धावा मिळणाऱ्या दुहेरीच्या साह्याने 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 45 या अंकांवर ही धावसंख्या जी इथून पाहायला मिळते. पहा या स्पर्धेमध्ये अगदी गोलंदाजांचं जे कौशल्य आहे ना ते प्रामुख्याने या 3 रजनीमध्ये आपण पाहिलंय. म्हणून सर्वाधिक धावसंख्या जी या स्पर्धेची राहिली ती 95 धावा. सर्वाधिक कमी धावसंख्या या स्पर्धेची राहिली 30 अर्थातच 30 धावा. एकमेव अर्धशतक जे या स्पर्धेचं आले ते मयूर पाटीलच्या बॅटमधनं आणि जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच अनालायसिस त्या देखील तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. कालच्या रजनीमध्ये देखील आपण पाहिलं की जवळजवळ एका मॅचमध्ये 89 धावा लागल्या होत्या आणि जिथून आपण पाहू शकलात की काल सुरेख पद्धतीचं क्रिकेट जे विशेष करून प्रामुख्याने पाहायला मिळालं. आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्सिंगली रन चेस झालाय फक्त आणि फक्त एक वेळेस आणि तो देखील आहे 72 धावसंख्येचा जो विशेष करून दुसऱ्या रजनीमध्ये आपण परिपूर्ण होताना पाहिला होता. त्यानंतर पहिल्या रजनीमध्ये देखील अगदी 73 धावसंख्येचा पाठलाग जो विशेष करून झाला होता. खुशीभक्ती चॅलेंजर या संघाने मात्र तो पाठलाग केला होता आणि पहिल्या रजनीमध्ये पहिलीच मॅच जी रॉयल स्ट्रायकर्स 7999च्या अगेन्स्ट मात्र तो कारनामा विशेष करून केला होता. म्हणजे बनतायत धावा जर योग्य त्या पद्धतीची बॅटिंग झाली आणि जर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं काही मिस्टेक झाल्या तर निश्चित स्वरूपाने ती धावसंख्येच्या दिशेने तुम्ही पोहोचू शकता. परंतु एक गोष्ट आणखी एक नमूद करेन की क्षेत्ररक्षण या मैदानावर क्षेत्ररक्षण तुम्हाला ते अचूकतेने करावंच लागेल. जर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं गफलती कराल तर सर्व काही गोष्टी आपण पाहिलात. पहा वैभव वेतीचा खेळ कशा पद्धतीने राहिला. रॉयल स्ट्रायकरच्या अगेन्स्ट 9 धावेनं तो बाद झाला. आई जीवदान इंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट डकवर तो बाद झाला. नंतर कृतिका इंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट देखील डकवर बाद झाला. म्हणजे 2 मॅचमध्ये खातही ओपन झालं नव्हतं आणि म्हणतो ना की एक चांगल्या फलंदाजाची इनिंग जी राखीव असते आणि त्या चांगल्या स्टेज करीत असते त्या ही मॅच जी आहे ना ती करो या मरो डू अँड डाय सिच्युएशन मध्ये असलेली ही मॅच आणि महत्वाच्या खेळाडूचं चालणं टीम खुशीभक्ती चॅलेंजर संघाकरिता तितकंच महत्वाचं आहे. 45 अंकांवर धावगती 5वं षटक हाताळण्याकरिता सूरज पाटील या गोलंदाजाला पण पाहत आहे. सूरजने देखील या स्पर्धेमध्ये 8 धावा डिपेंड केल्यात. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किड होऊन येत असताना धाव घेण्याचा मानस जरूर होता हेबीचा आणि इथून बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गती आहे अगदी सूरज पाटीलकडे आणि योग्य त्या पद्धतीने आपण म्हणू शकाल की खांद्याचा जोर लावतोय त्या लेंथवर आणि त्या लाईनवर योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. नेक्स्ट मॅच ब गटातील दोन्ही संघ रेडी राहायचे आहे. जाणता राजा खार्डी आणि टीम प्रताप ट्रान्सपोर्ट. जाणता राजा खार्डी संघ ऑलरेडी क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रगण्य झालाय परंतु टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघाकरिता ही मॅच ती सुद्धा तितकीच महत्वाची असेल. विनीत पाटील येतात मंद मंद पावलांनी. रमाकांत घरत काही चर्चा करतात त्यांच्या समवेत आज कशा पद्धतीने खेळ होणार आहे. लेफ्ट केला जाईल या चेंडूला वेल लेफ्ट. पंजाचे दोन्ही आता समांतर झाल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईटच्या रूपाने धाव मिळेल आणि धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 46 या अंकांवर. 4.1 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. मागच्या अगदी षटकागणिक थोडंसं मोमेंटम जरूर शिफ्ट झालंय. चांगलं करेक्शन जुळलं. प्रतिम बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग केला. फ्लिक ऑफ द रिक्स. व्हॉट अ शॉट. हा ब्रँड आहे कसराळीकरांचा. वैभव वैती मॅक्झिमम हिट षटकार. थँक्यू बडे मंच का बडा सरपंच वैभव वैती. काय बॅटिंग आणि काय बॅट फ्लो होता. अतिशय चांगलं टायमिंग युक्त खेळ आहे क्रिकेटचा आणि तुमच्याकडे टायमिंग नावाचा अँटिडोट असावं आणि काय जबरदस्त पद्धतीचं कनेक्शन जुळलं. लॉंग लेग मध्ये अधिकाधिक उंच अधिकाधिक लांब. लेफ्ट केला जाईल या चेंडूला हलकंसं प्रेशर आहे. इथून आता पुन्हा एकदा जे बिल्ड झालंय मोमेंटम हळूहळू शिफ्ट होत असताना खुशी भक्ती चॅलेंजरच्या डगआउट मध्ये आता आपण म्हणू शकाल टाळ्यांचा गजर होतोय. 53 या अंकांवर धाव संख्या जी अधोरेखित आहे. अजून या 4 चेंडूंचा खेळ जो या षटकातील शिल्लक असेल. 53 या अंकांवर धावसंख्या जी अधोरेखित आहे. चांगल्या गतीने आता धावा येत आहेत आणि ठाऊक आहे की वैभव जोपर्यंत उभा आहे सुटकेचा निश्वास नसेल. खेळण्याचा मान चांगलं वर्क झालं. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस त्या दिशेने उतार चढाव आहे जरूर. लॉंग स्टॉप रिझनला योगेश बुरकुंड आहेत अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये
आणि चांगलं वर्क होत असताना इथून आपल्या संघाकरिता जरूर धाबा वाचवल्यात. काय हा झेल असू शकला असता का की चेंडू थोडासा पुढे पडला? डेफिनेटली डेफिनेटली संधी होती त्या दिशेने. कुठेतरी अगदी पुन्हा एकदा ती संधी हुकली जाते. जरूर एक सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या जी जाऊन पोहोचेल 54 या अंकांवर. पुन्हा एकदा दाखवलं जाते. वारंवार आपण पाहू शकाल की कुठेतरी प्रथमतः बॅटला लागला आणि तदनंतर पाड लाईनला सिंगल धाव संख्या. मोठा प्रहार एबी देखील कमी नाहीये. एबीच्या बॅटमध्ये देखील हर हुन्नरी प्रहार, परिपक्वतेचा संघर्षपूर्ण षटकार 6. मुळीच नव्हते कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हते कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले मनात. थँक्यू. पहा जी बॅकअप द लेन आहे ना ते एबी करिता तुम्ही टाकू शकत नाही कारण की या लेंथवर अगदी ते स्ट्रॉंग आहेत. वाट पाहिली तदनंतर वाट लावली आणि बँग ऑन स्ट्रोक. काय वेट परिपूर्ण ट्रान्सफर झालं. मिड विकेटला क्लिअर करत हा चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 6च्या साहाय्याने धाव संख्या जी जाऊन पोहोचेल टीम खुशी भक्ती चॅलेंजर या संघाची 60 या अंकांवर आणि अशोक भोईर एबीचा खेळ देखील 6 चेंडूकडे 18 धावा. खोदून काढले या लेंथला. खोलवर लेंथ जरूर होती. समोरच्या दिशेने अमीर पाटील आहेत. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल एक सिंगल धावसंख्या ही स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने 61 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील शिल्लक असेल. अप्रतिम पद्धतीने काय पार्टनरशिप बिल्ड झालं या दोन्ही खेळाडूंमध्ये. योग्य त्या पद्धतीची पार्टनरशिप, चांगल्या गतीने धावा त्या विशेष करून इथून पाहायला मिळतात आणि या 13 चेंडूंमध्ये 48 धावा. त्यामध्ये अशोक भोईरचं योगदान 19 धाव्यांचं तर वैभव दिपा 6 चेंडूकडे 22 धावा. अप्रतिम पद्धतीची भागीदारी. हुकचा फटका आहे. बाय हुक बाय क्रूक आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके आणि इथून मिळतील 4 धावा. चौकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. थँक्यू. क्रिकेटचा खेळच असा आहे. पलमे तोला पलमे माशा, कभी राजा तो कभी रंग. ठरवलं तर जीत आहे, नाही ठरवलं तर हार आहे. म्हणून इथून तुम्हाला कुठेतरी या संघर्षातून वाट शोधायचीच होते आणि खऱ्या अर्थाने या जगामध्ये जो हिंमत दाखवेल ना त्यालाच निश्चित स्वरूपाने किंमत आहे. म्हणून क्रिकेट हा खेळच जिगरयुक्त आहे. निर्भयपणे, निडरपणे आणि सर्वात महत्वाचा जिगरा हा तुमच्याकडे असणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचा खेळ आणि काय खेळ आहे. वैभव वैती 18 चेंडूकडे 37 धाब्यांवर खेळतो आणि धावसंख्या 60+ 65 या अंकांवर. आणि जशा 60चा आकडा पुढे गेला ना खुशी भक्ती चॅलेंजर संघाने थोडंसं अनोखं सेलिब्रेशन केलं आणखी आणि ते देखील पाहण्यासारखं होतं. 65 या अंकांवर धावसंख्या जी अधोरेखित आहे. शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता आता राकेशला अगदी पाचारण केलं गेलंय. मागील 2 सीझनमध्ये राकेश गोवारीने उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बॅक टू बॅक उचलला होता आणि या मॅच मध्ये अगदी आपण पाहता की त्याला स्लॉग ओव्हर करिता आणलं गेलंय. पण इथून विशेष करून त्याला चांगल्या गतीने इथून गोलंदाजी तर करायची आहे परंतु संघाला थोडंसं इथून बेनिफिट मिळवून द्यायचं असेल सेकंड इनिंग मध्ये तर कमीत कमी धाबा या स्लॉग ओव्हर मध्ये द्यावा लागतील परंतु आसान नसेल. दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. एकीकडे आड दुसरीकडे विहीर. आता इथून कशा पद्धतीची गोलंदाज होईल ते देखील पाहणे योग्य आहे. सरबाटचा उपयोग केलाय. इनसाइड आउट खेळण्याचा मानस. त्या दिशेने क्षेत्ररक्षण. ओहो जीवनदान जीवनदान. ज्या दिवशी नशीब बलवंत असेल ना काहीही करा तुमच्या संघाच्या अगेन्स्ट जाताना या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि तेच घटित झालं. नुकताच षटक हाताळलं सूरज. त्या दिशेने आपण पाहत आहे इनसाइड आउट खेळला गेला होता. पहा फार अगदी चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. इथून जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळत असताना अगदी एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि आता वैभवकडे ती स्ट्राईक आहे. या स्टेज मध्ये वैभव उभा आहे आणि थोडासा घातक जरूर असेल म्हणून कृतिक एंटरप्राइजेस संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी खोलवर लेंथ यावर भरोसा दर्शवला राकेशने आणि बॅक टू द बॉलर खेळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 66 या अंकांवर ही धाव संख्या जी आतापर्यंत आपण पाहत आहे. 5.2 चेंडूंचा खेळ जो इथून अद्यावत झालाय.
चांगली गोलंदाजी जरूर होते इथून राकेश गवारीकडनं. स्ट्राईक एंडला इथून बॅटर वैभव. 19 चेंडू गणिक 37 धाब्यांवर आतापर्यंत त्याचा हा खेळ जो पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने वळत असताना इथून पाहायला मिळतोय. गणेश धावडे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव येईल आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 67 या अंकांवर ही धाव संख्या जिथून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. ब गटातनं अगदी आपण पाहत आहे जांताराचा खार्डी आणि टीम प्रताप ट्रान्सपोर्ट. खाली राहिला हा चेंडू. धाव घेण्याचा जरूर मानस होता त्या दिशेने आणि सरळ चेंडू निघून जाईल यस त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता कॉन्फिडन्स दर्शवत आहे स्वतःवर. पण टप्पा पडल्यानंतर आता 2 ते 3 स्पॉट जे ठरले गेलेत नवीन तांडेल देखील सॅटिस्फाय असेल की त्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्लास्ट होतोय. ब्लास्ट झाल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. एक ते 2 स्पॉट आहेत जिथे चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो देखील पाहायला मिळालाय. ऑल साईडला खेळण्याचा मानस. फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने. आता चुकी होणार नाहीये. दबाव थोडासा वाढला गेला होता डॉट बॉलचा आणि तिथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर झाला इथून वैभवकडनं. परंतु वैभवांनी म्हणावं लागेल की काय कमबॅक आहे. अशाच रीतीने कमबॅक होऊ शकतं आणि वैभवने करून दाखवलं. 21 चेंडू त्याने फेस केले आणि 37 धावेंची एक मच निडेड महत्वाची इनिंग अगदी त्याने खेळले आपल्या संघाकरिता आणि तो बाद झालाय. गॉन. तुम्ही बघून कळमच गेला, तुम्ही साबराय गपकन आला. तुम्ही बघून कळमच गेला, तुम्ही साबराय गपकन आला. बुलबुल पडली नजरही चढली, उठाया आधार दिला. तुम्ही उठाया आधार दिला, तुम्ही उठाया आधार दिला. न बाई मी ऐक जरा मालिकेला. थँक्यू. पुलचा फटका खेळायचा होता तर त्याकरिता ते बॉडी बॅलन्स थोडंसं पुढे जाणं महत्वाचं होतं. ते मागेच राहिलं आणि म्हणूनच चेंडूचं जे एलिव्हेशन आणि जे डिस्टन्स गाठायचं होतं ते गाठू शकले नाहीत. आणि मिड विकेटमध्ये एक चांगल्या पद्धतीचा झेल, एक चांगल्या इनिंगची समाप्ती झाली. नव्याने बॅटर सिक्सर किंग म्हणून संबोधला जातो मदन दलवी, जो मैदानावर स्ट्राईक एंडला. राकेशने चांगली गोलंदाजी केली. समोरच्या दिशेने परावर्तित जरूर करायचं आहे आणि मिड ऑफमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. काय षटक हाताळलंय आतापर्यंत. अगदी मागील 2 षटकं जे आहेत ना ती जास्तीत जास्त धावा जरूर गेल्या होत्या. या षटकाकडे आपण पाहत आहे की योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी आणि स्लॉगवर मध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रामुख्य आतापर्यंत राकेश गोवारीने करून दाखवलंय. अप्रतिम. मोठा प्रहार तर जरूर करायचा होता. काय गोलंदाजी राहिली राकेश गोवारीकडनं. म्हणून या खेळाडूला मिस्टर VGPL का म्हटलं जातं हे त्याने दाखवलं शेवटच्या अंतिम षटकाकडे. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी. प्रत्युत्तर दिले कृतिका एंटरप्राइजेस या संघाने देखील. धावसंख्या आहे 68 या अंकांवर. पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीम खुशी भक्ती चॅलेंजर संघ 68 या अंकांवर विजयी होण्याकरिता 69 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहणं योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. टॉसच्या दिशेने वळणार आहोत जिथे जांताराजा खार्डी आणि टीम प्रताप ट्रान्सपोर्ट दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. भावा दम लागतो लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. थँक्यू. कृतिका एंटरप्राइजेस गोलंदाजी समरी जी विशेष करून दाखवली जाते. अमीर पाटीलची 2 षटकं 14 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे विकेट. इकॉनॉमी पहा किती छान पद्धतीने 7. अजित किनीचं 1 षटक 4 धाब्यांचं राहिलं आणि त्याची देखील इकॉनॉमी फार महत्वाची राहिली. त्यानंतर हेमंत वैयक्तिक खर्चिक ठरला 22 धाब्यांचं षटक. सूरज पाटीलचं 1 षटक जे 20 धाब्यांचं राहिलं. म्हणजेच हेमंत आणि सूरज वगळता बाकीची जी गोलंदाजी झाली ना ती इकॉनॉमिकल झाली. आणि शेवटचं अंतिम षटक पहा राकेश गोवारीने परिपूर्ण अगदी असं वाटलं की धावसंख्या 80च्या आसपास जाईल ती रोखली आणि 68 धावसंख्येपर्यंत 3 धावा त्याने दिल्या. त्यानंतर बॅटिंग खुशी भक्ती चॅलेंजर ज्या पद्धतीने खेळला वैभव वैती कमबॅक अशाच पद्धतीने असावं. 21 चेंडू गणिक 37 धावा ज्या विशेष करून इथून पाहायला मिळाल्या आणि यश पाटील 4 चेंडू गणिक 1 धाव. त्यानंतर हार्दिक पाटील डकवर बाद झाले. अशोक भोईर अगदी आपण पाहताय 9 चेंडू गणिक 20 धावा आणि मदन दलवी 1 धाव त्याच्या बॅटमधनं. वॅगन व्हील जो विशेष करून कशा पद्धतीने खेळ राहिला पहा. लॉंग स्टॉप रिझनचं जे क्षेत्र आहे ना ते जास्तीत जास्त बिझी राहिलं आणि कुठेतरी आपण पाहू शकलात की
फाईन लेग क्षेत्रामध्ये थर्डमॅनचं क्षेत्र असेल, फाईन लेगचं क्षेत्र असेल आणि जास्तीत जास्त मोठे फटके देखील त्या दिशेने आले. तदनंतर मिड विकेटचं क्षेत्र असेल, स्क्वेअर लेगचं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त षटकार जे येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 68 या अंकांवर धावसंख्या जी विशेष करून पाहायला मिळाली. 68 धावा झाल्यात. 69 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहणं योग्य. घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक नंतर सेकंड इनिंगला जोपर्यंत सुरुवात होईल या अगदी आपण सन्मानाकडे देखील वळणार आहोत. विद्यमान अशोक गोविंदजी पाटील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कसराळीकर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. सो मी विनंती करतोय पंकजी पाटील DX आपल्या शुभ हस्ताने आपण अशोकजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा करावयाचा आहे. DJ तुषार थँक्यू. महत्वाची अत्यंत तातडीची सूचना आहे दोन्ही संघांकरिता. जरी कृतिका एंटरप्राइजेस संघ ही मॅच पराभूत झाले तरी देखील त्यांना जवळजवळ जो फरक ठेवायचा म्हणजे 59 धावसंख्येपर्यंत त्यांना पोहोचावं लागेल क्वालिफाय होण्याकरिता. हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि 59च्या अगोदर रोखायचं आहे. विशेष करून टीम खुशी भक्ती चॅलेंजर या संघाला देखील हे सुद्धा लक्षात असू द्या. नेट रन रेट दोघांचाही मात्र त्या पद्धतीने आहे. 36 चेंडू 69 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी अगदी कशा पद्धतीने खेळ होईल हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता अगदी महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक अगदी आपण म्हणू शकाल ज्यांची सुरुवात 2009 पासून झाली आणि विशेष करून समालोचन क्षेत्रामध्ये त्यांची देखील उंच भरारी जी अधिकाधिक होताना आपल्याला पाहायला मिळाली. बाफाणेचे पोलीस पाटील विद्यमान संदीपजी गावड सरांचा आवाज तुमच्यापर्यंत. मनापासून धन्यवाद असेल आदित्य पाटील तुमचं. टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती बाप्पाला वंदन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. या परिसराची ग्रामदेवता तिला सुद्धा वंदन असेल. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचंच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 मध्ये या चौथ्या पर्वात सहर्षाचं स्वागत करतो. 36 बॉलमध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. हे टार्गेट कसं काय चेस केलं जाईल याची माहिती तर आम्ही देणार आहोत. सध्या माहिती देतोय टॉसची. टॉस बॉक्स मध्ये आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र आदित्य पाटील. ओ टू यू. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता या जयेश मात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टीम जांताराचा खार्डी संघ. चला प्रताप ट्रान्सपोर्ट संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर या, वेळ नाही आपल्याकडे तितका. चला प्लीज घाई करा थोडीशी. चला कर्णधार आले नाहीत, आपण पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू संदीपजी गावंड सर. मनापासून धन्यवाद. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर आता इनफिल्डचा फायदा उचलला मिड ऑफच्या वरून. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा. VGPL चौकार. झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाचा हर्ष पोरांनाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साया तुझाची वाचावी कशी मी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा ऐका. फिल्डिंग करणाऱ्या टीमने म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम जर आपण बघितले तर खुशी भक्ती चॅलेंजर टीम 59 धावसंख्येच्या आधी तुम्हाला रोखायचं आहे प्रत्युत्तर देणाऱ्या कृतिका एंटरप्राइजेस या टीमला.
सध्याची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धाबा. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे आणि पहिल्याच 2 बॉलवर 2 तडाखे दिलेत. सुरुवात दमदार केलं. या उलट मागच्या मॅच मध्ये 2 षटकात 13 धाबा होत्या. त्याच्यानंतर अफलातून फलंदाजी वैभव या बॅटरने केले. संकट मोचकाची भूमिका अदा केली आणि पहिल्या डावामध्ये आपल्या टीमला सावरलं होतं. गोलंदाजी मार्गावर पहिले षटक टाकण्याकरता हार्दिक याच्यावर जबाबदारी, तर स्ट्रायकिंगकडे विकी पाटील. एक धोकादायक काढू. ओ ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर कायचं होतं. राईज झालं चेंडू. सरप्राईज केलं बॅटरला. बीट केलंय. या ठिकाणी डॉट बॉल बघू शकतायत रिप्ले मध्ये. जास्तीत जास्त उसळी घेतला. अनपेक्षितरित्या टॉस झाला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावला. टार्गेट आहे 69 या धावसंख्येचं. हाफ ट्रॅकर. स्कोअर ऑफ द विकेट. स्मॅश केलं जातं या चेंडूला. चेंडू दन करत जातो सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. VGPL आलाय आलाय चौकार. हे भगवान हे भगवान हे भगवान जिसे जमाना हो गया दिल से उड़ के नाचे बदनाम मुझे गए भगवान. क्रिकेट हे ह्या खेळाडूच्या नसामध्ये बसलंय आणि त्यामुळेच अतिशय चांगली फलंदाजी तो करतोय. सुपर कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला पाठवलं होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचललाय. पॉवरफुल फलंदाजी. कारण पहिले 4 चेंडू जर आपण पाहिलेत तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. म्हणजेच योग्य ते उत्तर दिलंय. दबाव कमी करायचा आहे. त्यामुळेच सुरुवातीपासूनच हा तडाखा द्यायला सुरुवात केलं बॅटर विकी पाटीलने. विकी आणि त्याच्यासोबत हेमंत उतरलाय. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन राखावं लागेल कारण संयम हा फार महत्वाचा असतो. संयम, सहनशीलता आणि समाधान या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात ना, त्या व्यक्तीजवळ कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता सुद्धा असते. पुन्हा आता बॅटरचा संयम सुटलाय. काहीतरी थोडासा अडथळा निर्माण करतोय. काहीच्या लाईट्स आहेत बाईकच्या, 4 व्हीलरच्या, त्या लाईट्स अडथळा निर्माण करतात या काढूला. गुडलेन स्पॉट वरचा चेंडू होता. भन्नाट वेग. या भन्नाट वेगापुढे बॅटरचं चाललंय ना. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 14 धाबा. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झालंय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धाबा. दोन्ही टीम करता जे काही समीकरण आहे ते काही वेळेपूर्वी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि त्यांचे 12th मॅन सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. इनसाइड आउट. चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषेपार. जबरदस्त प्रहार. षटकार. देवी माझ्या स्वप्नात आली. जवळ येऊन काय म्हणाली. देवी माझ्या स्वप्नात आली. जवळ येऊन काय म्हणाली. संकटात घाबरायचं नाही. मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही. मी उभी तुझ्या पाठीशी हाय. थँक्यू. चला आपण टॉसच्या दिशेने बोलतोय आणि पंकज पाटील डेक्स यांच्या शुभ असताना केला जाईल टॉस. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9282 आणि जाणता राजा खार्डी हा संघ, दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. सो टॉस जिंकलाय टीम जाणता राजा खार्डी या संघाने. पंकजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जयेश क्वालिफिकेशन मिळवले गेले परंतु ही मॅच देखील तितकंच महत्वाचं आहे. मोमेंटम ब्रेक व्हायला नको पण या मॅच मध्ये देखील तुमचा प्रयत्न चांगला असेल. बॉल फर्स्ट. बॉलिंग करायची आहे आणि काही चेंजेस आहेत का संघामध्ये? नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे? सेम टीमने खेळणार आहेत. ऑल द बेस्ट कारण की मॅच सुरू आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट संघाकरिता देखील ही मॅच चुरशीची असेल. डू अँड डाय हे देखील लक्षात असू द्या. सो टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. जाणता राजा खार्डी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट हा निर्णय घेतला. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. संदीपजी गावंड सर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावपळकावर लागल्या जातात त्या 20 धाबा. मनापासून धन्यवाद असेल आदित्य पाटील यांचं कारण त्यांच्यामुळेच मी सध्या तरी तुम्हाला दिसतोय समालोचन कक्षामध्ये. अतिशय चांगली भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि शेवटची रजनी आहे या स्पर्धेची. अफाट गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांची मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतोय.
अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, जागा बनवून या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय. तंत्रशुद्धता, बुद्धिमत्ता याचा मिलाप पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4, आलाय चौकार. काही वेळेपूर्वी बुद्धिमत्तेचं गीत वाजलं गेलं. प्रस्थापित करायचे असेल आपली सत्ता तर वापरावी लागेल बुद्धिमत्ता. आणि आता गोलंदाज बुद्धिमत्ता वापरतील काय? आदित्य तयार. हाफ ट्रॅकर, अप्पर कटचा फटका, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, ते करत नाही कोणती चूक. आणि या विकेटने भागवली गोलंदाज आदित्यने संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 24. हुकुमशाही चालू होती बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणि म्हणतात ना, राजकारणामध्ये नेहमीच म्हटलं जातं की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हे हुकुमशाहीमध्ये होत असतं. ती हुकुमशाही बॅटिंग करणाऱ्या टीमची दिसत होती. आणि अशा स्थितीमध्ये एक विकेट टेकर गोलंदाज हवा होता, तो मिळाला आदित्य. आदित्यने विकेट मिळवून दिलाय, एक सफलता मिळवलाय. सफलता मिळाली म्हणजेच आत्मविश्वास हा आपोआप त्याच्याकडे येईल असं वाटतं. 1 गडी बाद, धावसंख्या 24 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय अजित केने. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग म्हटलं तर या परिसरातील जी काही गावं आहेत त्या गावातील खेळाडू आपल्याला दिसत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा खराब चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने चेंडूला पाठवून दिला. दुसरी धाव, धोक्याची घंटा. आणि तिथे झालाय 2 बॅटरचा तंटा. दोघेही एकमेका काहीतरी सांगतायत. विकेट मिळाली, आणखीन एक सफलता. 2 गडी बाद, धावसंख्या धाव फळकावर 25. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक. या सर्वांचंच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही शब्दसुमराने स्वागत करतोय. सध्या 2 गडी बाद, 25 धावा झाल्यात. टार्गेट आहे 69 या धावसंख्येचं. गोलंदाजी करणाऱ्या टीमला 59च्या आतमध्ये रोकावं लागेल प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. कारण प्रत्युत्तर देणारी टीम म्हटलं तर कृतिका एंटरप्राइजेस टीम आहे. विकी पाटील धोकादायक खेळ करतोय. आता दोघेही चर्चा करतात, एकमेकाला सल्ला देत आहेत. आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो की या जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा, 1000 जण देतील. आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजेच मदत आहे. हजारांकडे मागा, कदाचित एकटाच देईल. म्हणून इथे सल्ला तर पाहिजेच. एक बॅटर दुसऱ्याला देतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धबल संघाकरता काहीतरी करेल काय नवल? धबल. विकी पाटील डेंजरस, धोकादायक असा हा खेळाडू. आता चेंडूला पाठवून दिले काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, आलाय षटकार. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे. वय वाढत गेलं या खेळाडूचं, परंतु ऊर्जा तीच दिसतोय. तंत्र शुद्धता त्याची पाहायला मिळतोय. कधी बुद्धिमत्तेचा वापर करतोय, कधी विस्फोटक रूप धारण करतोय. धावसंख्या 2 गडी बाद 31. गरज आहे डॉट बॉलची. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओहो, ओ नो. या वेळेला आता गोलंदाजाने सांगितलंय आता तुझी विकेट घेईन. विकेट मिळाली. 3 गडी बाद, धावसंख्या धावफळकावर 31. टार्गेट आहे 69चं. 31 वर 3. अशी आहे हो त्याच्यात कला. हर जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. जीती है दुनिया लेकिन चाहिए
चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. खर तर तिन्ही सफलता या षटकामध्ये आलेत. आदित्य याच्या खात्यामध्ये 2 सफलता जातील. एक खेळाडू धावबाद झालाय, कुठेतरी बॅटिंग लाईनअप चुकली गेली आणि जे हवं होतं बिग ब्लो होता मी तर म्हणेन, कारण विकी पाटील हा नेहमीच धोकादायक खेळाडू ठरला या परिसरामध्ये. मोठमोठ्या स्पर्धा त्या खेळाडूने गाजवल्या. एक वेळ आपण बघितली तर चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. व्यक्तिगत धावसंख्या जर आपण विकीची पाहिली तर व्यक्तिगत 26 धावा आपल्या टीम करता बनून तो बाद झालाय. नवीन बॅटर गेलाय योगेश, 31 बनलेत, अजूनही 38 पाहिजेत. हो, अचानकपणे टॉस झालाय. गुडलेन स्पॉट वरून हा चेंडू यावेळेला हा येतोय डॉट बॉल. गुड बॉलिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 69 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना कृतिका एंटरप्राइजेस टीमची धावसंख्या 3 गडी बाद 31. आता चेंडू शिल्लक आहे ते 24. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत 38 धावा. 24 मध्ये 38 पाहिजेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. मला हरवायची बातच सोडला पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडला पाटील वाड्यावर येऊन बघा. थँक्यू. कधी कधी आपापसामध्ये लढत असताना एकमेकांचे मन सुद्धा दुखावले जात आहेत. म्हणूनच म्हणतात ना की चाप असो वा काटा असो, नाणं हे खरं असलं पाहिजे. प्रेम असो वा नसो, भावना या शुद्ध असाव्या लागतात. तोडू नये इतरांची मने झाडांच्या फांद्यासारखी. तोडू नये इतरांची मने झाडांच्या फांद्यासारखी, कारण झाडांना फांद्या ह्या पुन्हा पुन्हा येत आहेत, मनं मात्र कायमची तुटतायत. इथे सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये कोणाचं मन तुटलं नाही पाहिजे. चांगलं गीत आमच्या डीजे मास्टरने या ठिकाणी पेश केलंय. खूपच मनापासून आभार असतील डीजे मास्टरचं सुद्धा. 2 गडी बाद 31 धाबा. आता 24 मध्ये पाहिजेत 38 धाबा. काय रणनीती असेल प्रत्युत्तर देणारी टीमची हे आपण जाणून घेणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. 3रं षटक टाकण्याकरता तनिषवर जबाबदारी दिलाय आणि त्याला सामोरं जातोय मिस्टर धवल. करायचं आहे आपल्या टीम करता काहीतरी नवल आणि आलाय मैदानाच्या आतमध्ये धवल. गोलंदाज तनिष तयार. पॉवर प्ले नंतर त्याचा षटक. कोळवट्यामध्ये चेंडू होता. वाईड यॉर्करचा मारा पाहायला मिळाला गोलंदाजाचा. जे हवा आहे ते सध्या तो आपल्या टीमला देतोय. म्हणजेच इथे वापसी होऊ शकतंय फिल्डिंग करणाऱ्या खुशी भक्ती चॅलेंजर्स टीमची आणि ती वापसी त्यांना करावी लागेल. जो धाक, जो झरप, जी दहशत वाटत होती बॅटिंग करणाऱ्या टीमची, ती दहशत कुठेतरी मागच्या षटकामध्ये कमी झाली आहे. पुढचा बॉल लढायचा आहे. फुल पिच करून चेंडूला फोर्स केलंय. लॉंग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. पॅटर्न बघून भाऊचा हर्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हर्ड. काय जबरदस्त प्रहार केलाय. धावसंख्या पोहोचली 37 वर. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवायचं होतं. 1 तुझी तर 1 माझी. या वेळेला गोलंदाजाने मारली बाजी. विकेट डाऊन. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 37 धावा. अजूनही जिंकण्याकरता हव्यात 32 धावा. 32 धावांची आवश्यकता. ऊपरवाले की मिली है दुआ आमच्या भाऊची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआ आमच्या भाऊची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआ परम पाटीलची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआ परम पाटीलची झाले हवा. थँक्यू. कृतिका एंटरप्राइजेस टीमला क्वालिफाय होण्याकरता अजूनही 23 धाबांची आवश्यकता आहे. म्हणजे 60 धाबा त्यांच्या होऊ शकतात. ते क्वालिफाय होऊ शकतात आणि 59च्या आतमध्ये रोखायचं आहे खुशी भक्ती चॅलेंजर्स टीमला. आणि 59ला जर रोखलं, 59 मारलं तर फलंदाजी करणाऱ्या कृतिका एंटरप्राइजेस टीमचे मार्ग मोकळे होतील. ते क्वालिफाय होतील. म्हणजेच 59च्या आधी रोखावं लागेल. 58च्या आसपास. तर गोलंदाज तयार.
ओ यावेळेला चांगला मारा पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांनी केली चूक. एक धाव बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडली जात. बघूया पंचांचा काही इशारा येतो. मला वाटतं बॅटची मदत मिळालं. बॅटच्या मदतीने धावफलक पुढे गेलाय आणि धाबा झाल्या आहेत त्या 4 गडी बाद 38 धाबा, 38 रन्स ऑन बोर्ड, 38 धाबा धावफलकावर. भरपूर प्रेक्षक राजा आहेत. काही युवती सुद्धा आलेत, आपल्या स्टँड मध्ये आहेत, आपल्या गावातील खेळाडूंना त्या सपोर्ट करत आहेत. म्हणजेच चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. अतिशय चांगलं क्रीडांगण सुद्धा तयार केलं. जबाबदारी स्वीकारावी लागेल गोलंदाजाला, जबाबदारी स्वीकारावी लागेल फलंदाजाला. आता मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं जातंय. आडव्या बॅटचा वापर केलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 39. टार्गेट आहे 69चं. जिंकण्याकरता 30 धावा पाहिजेत आणि क्वालिफाय होण्याकरता आता गरज आहे 21ची. 21 धावा पाहिजेत फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्या 21 धावा रोखल्या जातील काय? क्षमता तर आहे फिल्डिंग करणाऱ्या खुशी भक्ती चॅलेंजर्स टीम मध्ये. ती क्षमता वर्तवली जात नाही, क्षमता दाखवावी लागेल. ओ आता ती क्षमता दाखवली जाईल काय? वाईट बॉल, वाईट लाईनच्या बाहेरून हा चेंडू जाताना दिसलाय. रिप्ले मध्ये सुद्धा आपण ते बघणार आहोत. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण हे स्पष्ट दाखवलं गेलंय. व्हाईट लाईनच्या थोडासा बाजूने जाताना चेंडू दिसलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 4 गडी बाद 40 धाबा. विजयाची घोडदौड सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमची जास्त पाहायला मिळतं. मेहनत ते जास्त करतायत. मेहनत करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. फुल टॉस बॉल, चुकीचा चेंडू होता. ऑफ स्टंपर थोडासा शफल क्रॉस झाला. बॅटर लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. VGPL आलाय चौकार. कटार दुबई रायडर ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायडर ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर 44 वर 4. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 25 धाबा. क्वालिफाय होण्याकरता पाहिजे 16 धाबा. आदरणीय प्रकाश हरिचंद्र पाटील फणसपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असेल. कारण या परिसरातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा असेल तर आपलं सहकार्य अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेमध्ये केलाय. चर्चा होतच राहील आमच्या या आश्रयदात्यांची. आता चर्चा करूया या मॅचची. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 ची आवश्यकता. फलंदाजी टीमला क्वालिफाय होण्याकरता पाहिजे 16 धाबा. आता नवीन अस्त्र वापरलं जाईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय हार्दिक. या आधी सुद्धा हार्दिकचं 1 षटक. हार्दिक आता नवीन ऊर्जा घेऊन आलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 45 धाबा 45. दोन्ही डगआउट्स मध्ये शांतता पसरल्या. कारण मॅच जिंकण्याकरता दोन्ही टीमचा चांगला प्रयास राहिलाय. दोन्ही टीम इथे क्रिकेट आहे. क्रिकेट काळामध्ये कधीही वापसी होऊ शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. इन दी एअर चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. शतरक्षकांनी लॉंग ऑफ रिझन मध्ये दिली हमी. विकेट डाऊन. टर्निंग पॉइंट होऊ शकतोय ही विकेट या मॅच करता. 5 गडी बाद धावसंख्या 45 45 फॉर 5. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली. आदरणीय मधुकरचे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं सहर्षाचं स्वागत करतोय. शेवटची रजनी आहे. नुकताच आपण बघितलं 1 फलंदाज बाद झालाय. बाद झालेला बॅटर आपण बघूया कोणता खेळाडू बाद झालाय. चेतना खेळाडू बाद झालाय. 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 45. 15 धाबा रोखण्याकरता रणनीती ही चांगली आखावी लागेल खुशी भक्ती चॅलेंजर्स टीमला. आणि त्यामुळेच आता फिल्डिंग आपण सुद्धा बघूया कशा पद्धतीने हे फिल्डिंग सजवलं.
लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठेवलाय. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षकाला तैनात केलाय. लॉंग ऑफ मध्ये वैभव आहेत. संकटमोचक खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये 37 धावांची बहरदार खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आता डावकुऱ्या हाताचा बॅटर आलाय, त्यामुळेच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने ते जात आहेत. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठेवला गेला. मिड विकेट मध्ये शतरक्षक ठेवला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर लागू नये म्हणून एक्स्ट्रा एक खेळाडू ठेवला गेलाय. डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंग कडे असेल मिस्टर राकेश गोबारी. हा सुद्धा या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून गेलाय. चांगले रेकॉर्ड्स आहेत त्या खेळाडूचे. रोखायचा आहे. 16 बॉल आणि 24 ची आवश्यकता. आता 15 धाबा बनवण्यापासून रोखणं फार महत्वाचं. दांडी गोल. बॅटरची एकच भूल. गोलंदाजाने केली दांडी गोल. उत्साह वाढलाय. विकेट डाऊन. थँक्यू. देवाकडे सुद्धा धाव घेतली जात, कारण 1% हा नशिबाचा भाग असतो आणि 99% हा मेहनतीचा भाग असतो. मनी नाही भाव, देवा मला पाव. देवा अशाने कधीच पावत नाही. देवाकडे मागून मिळणार असेल, देवाकडे जर मागून मिळणार असेल तर शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला भीक हे कधीच कमी पडू देणार नाही. याकरता आवश्यकता आहे ती म्हणजेच आपल्या मेहनतीची. त्या मेहनत जो करेल तो संघ पुढे जाईल. 15 बॉल 24 ची आवश्यकता. एकूण धावसंख्या 45 आणि मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता 15 धाबा वर रोकावा लागेल. 15 धाबांच्या आत रोकावा लागेल. म्हणजे क्वालिफाय होण्याकरता 15 धावा पाहिजेत आणि त्याआधीच जर रोखलं तर मग मार्ग मोकळे होतील खुशी भक्ती चॅलेंजर टीमचे. 15 बॉल आवश्यकता आहे 24 ची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 6 गडी बाद 45. सूरज पाटील मधल्या फळीतील हा खेळाडू. ओ रायझिंग सरप्राइझिंग. मला वाटते पहिला स्पेल मध्ये तितका घातक वाटत नव्हता हा खेळाडू विकी पाटील याच्या समोर, परंतु या स्पेल मध्ये तो घातक वाटतोय. चांगली लाईन आणि लेन त्याने पकडलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय बॅटरला. धावसंख्या धावपळकर 6 गडी बाद 45. आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये पाहिजेत 24 धावा. 14 बॉल 24 ची आवश्यकता. मॅच कडक बनेल हीच अपेक्षा आपण करतोय. ओ व्हॉट बॉल व्हेरिएशन बदल बघायला मिळालेत. चांगले अँगल्सने गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. हा चेंडू आपण बघूया. बॅक ऑफ द हँड. चांगला बॉल गुड लेन स्पॉट वरून पडल्यानंतर हलकासा आत वळताना दिसतोय हा चेंडू. हा डॉट बॉल. दबाव दडपण वाढवलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर आणि या दबावातून बाहेर पडण्याकरता त्यांना सुद्धा काहीतरी करावंच लागेल. 13 मध्ये 24 ची आवश्यकता. आडव्या बॅटचा वापर केलाय. गॅप मिळाला बॅटरला. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. संकटामधून बाहेर काढणारा हा चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावपळकावर 6 गडी बाद 49. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 ची गरज.
थँक्यू. डीबीएन लाईव्ह कडून आपल्याला माहिती मिळते की अजून आता जर 10 धावा बनवल्या वीजची गरज आहे, परंतु 10 धावा जरी बनवल्या तरी बॅटिंग करणारी टीम ही क्वालिफाय होईल. म्हणजेच 10 धावा करण्यापासून रोकावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या खुशी भक्ती चॅलेंजर्स टीमला. असं हे समीकरण आहे या मॅचचं. 12 बॉल आणि वीजची आवश्यकता. 12 चेंडू वीजची गरज आहे. योगेश स्ट्राईक इन कडे. सूरजने एका चौकाराच्या मदतीनं खातं उघडलं. आता योगेश सुद्धा खेळपट्टीवर आहे उभा. अतिशय चांगली रोषणाई बघायला मिळतोय. रजनी क्रिकेट म्हटलं तर भरपूर मेहनत असतो, भरपूर खर्च असतो आणि संपूर्ण जबाबदारी उचलली गेलंय. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन द्वारे ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलं. जबाबदारी ही प्रत्येकाला आहेच हे जीवन जगत असताना. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळाली. आणखीन संकट आता ओढून घेतली जातात या षटकात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावर यश पाटील हा गोलंदाज. 6 गडी बाद 50 संघाचं अर्धशतक झालंय. पुन्हा चर्चा होतोय. या चर्चेमध्ये आपला वेळ सुद्धा जास्त निघून जातो. त्यामुळेच चर्चा जास्त वेळ जाईल अशी करू नका. 5 षटकांकरता सुद्धा तुम्हाला वेळ दिलाय. 6व्या षटकामध्ये तुम्हाला आणखीन जबाबदारी वाढेल तुमची. फुलपिच बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 गडी बाद 51. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये पाहिजेत 18 धाबा आणि क्वालिफाय होण्याकरता कृतिका इंटरप्राइजेस टीमला पाहिजेत 8. 18ची आवश्यकता. क्वालिफाय होण्याकरता 8 धाबांची गरज आहे. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, बदलाव केले जात आहेत. आम्ही नेहमीच म्हणतो की 29 अशा जागा असतात जलद क्रिकेटमध्ये. त्या 29 जागांवर तुम्हाला फिल्डर चेंज करावे लागतात. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा वापर व्हायला पाहिजे. जसं आता एका छोट्याशा गावामधून सुरुवात करताना अचानकपणे यशाचं शिखर गाठलंय आमचं साथी समालोचक आदेश पाटील यांनी. प्राऊड फील होतोय. ओहो, ओव्हर पिच बॉल. क्रॉस बॅटने चेंडूला पाठवून दिलंय. खाऊ कॉर्नर पट्टे बाहेर. षटकार. थँक्यू. अंधार जरी असला तरी सूरज हा चमकतोय. सूरज चांगली कामगिरी करतोय. 10 धाबा 4 बॉल मध्ये बनवल्यात. 57 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजून आता 2 धाबा क्वालिफाय होण्याकरता पाहिजेत. ओ, हे एक वेगळं दृश्य. हा सुद्धा एक रील बनू शकतोय. नो लुक स्ट्रोक खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. 8 डॉट बॉल आलाय. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12ची गरज आहे आणि या स्पर्धेमधील आपलं अस्तित्व टिकवण्याकरता 2 धावांची गरज आहे. रिप्ले मध्ये आपण बघूया. ग्रिप्स व्यवस्थित पकडता आली नाही आणि सध्या तरी गरमीचे दिवस आहेत, गरमीची रात्र आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येक खेळाडू हा घामागीर होत असतो. तो परिणाम होतोय. 9 बॉल मध्ये 12 पाहिजेत. चढलाय क्रिकेटचा पारा. 9 मध्ये पाहिजेत 12. हाफ ट्रॅकर हा चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात. एक धाव मिळाली. स्लोवर वन होता. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या. धाव पळकार 6 गडी बाद 58. एक धाव जर बनवली तर मग क्वालिफाय होत आहेत कृतिका इंटरप्राइजेसचा संघ. एक धाव बनवायची आहे त्यांना आणि असं इक्वेशन जर आपण बघितलं तर 8 मध्ये 11 पाहिजेत. 8 बॉल 11ची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. नियोजित सर्व काही घडतोय. फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. कॅप मध्ये चेंडूला टाकलंय.
एक धाव मिळाली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक उचलण्याआधी एक धाव सहजरित्या पूर्ण केले. आणि बघा जल्लोष होतोय कृतिका एंटरप्राइजेस यांच्या डगआउट्स मध्ये. उत्साहित आहेत सर्व खेळाडू. कॅमेरामॅन थोड्याच वेळात तिथे सुद्धा पोहोचतीलच. 59 धाबा, 6 गडी बाद, 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजे 10 धाबा. पहिल्या डावामध्ये कुठेतरी डावपेच चुकलेत. फलंदाजी करताना खुशी बघती चॅलेंजर्स टीमचे. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. गोलंदाजी तर अचूक टप्प्यावर होताना दिसली. या वेळेला आपण बघितलं तर डॉट बॉल, षटकाची झाली समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 69 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 6 गडी बाद 59 धाव बनल्यात. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 6 मध्ये 10. पाणी पड पोसे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड पोसे आलो घराकडे. यो रिमझिम पाणी कितू करानी जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी कितू करानी जीव माझा तडफड. 6 मध्ये 10 पाहिजेत. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये सुद्धा गेलं आणि डगआउट्स नंतर थोडीशी निराश सुद्धा होत आहेत काही संघ मालक किंवा इतर खेळाडू त्यांच्या टीमचे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट खेळामध्ये हार जीत होतच असतं. उत्साह मिळतो, आनंद मिळतो, सर्व काय मिळतं या क्रिकेट खेळामध्ये. अनेक स्पर्धा तुम्ही बघतायत. बिग बॅश, इंडिया कप, ISCL आणि खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा म्हणजेच ISPL. टेनिस क्रिकेटपटू चमकदार कामगिरी केल्यानंतर तिथे सुद्धा त्यांचं निवड होतं. अशा स्पर्धांमुळेच क्रिकेटची क्रेज ही आणखीन वाढत चाललंय. खेळाडू मालामाल होत आहेत. वर्षाकाठी खेळाडूला बांधून ठेवलं जात आहे. वर्षाकाठी 3 लाख 2 लाख अशा प्राइसवर काही खेळाडू बांधले जात आहेत एखाद्या पॅकर्स सोबत. फुलपिच बॉल होता. स्लोवर वन जरूर होता. एक धाव घेण्याचा प्रयास होता. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावर 6 गडी बाद 60. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 9. मॉरल डाऊन झालंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. परंतु अशाने काहीच होणार नाही. गोलंदाज तयार. गोलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय त्या वेळेला व्हाईट चेंडू टाकतोय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावाच्या मदतीनं 6 गडी बाद 61 धावा बनल्यात. चुकी होताना दिसतंय इथे. वैभवचा पुढचा बॉल. सुचित खेळायचं होतं बॅटरला. एक धाव सहजरित्या पूर्ण होतोय आणि बघूया काय इशारा होतोय. एक धाव तर मिळाली. लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 6 गडी बाद 62 धाबा. एक आपण पाहिलं या इनिंग मध्ये की चांगले फटकेबाजी करणारा विकी पाटील एक मात्र खेळाडू होता. आणखीन जर 10 ते 12 धाबा अधिक असत्या तर अडचणी वाढल्या असता प्रत्युत्तर देणाऱ्या कृतिका एंटरप्राइजेस टीमच्या. फुलपिच बॉल. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. सलीम मिडॉन क्षेत्रामधून चेंडू थोडासा वळतोय मिड विकेटच्या दिशेने. 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग केली जाते. धावसंख्या धावफलकावर 63. अजून 6 धावा पाहिजेत 3 बॉल मध्ये. 3 मध्ये पाहिजे 6. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. लेग ब्रेकचा मारा केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. व्हाईट बॉल करता हा DRS हल्ली एक कॉमन झालंय. DRS हा प्रत्येक टीमला हवा असतो. व्हाईट करता हा DRS आहे तर वापरूया. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. रिओ लॉस. जो एक DRS होता तो बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावला. धावसंख्या 6 गडी बाद 63. 2 मध्ये पाहिजे 6. काय षटकरणीचे फिनिश होईल. शेवटच्या षटकामध्ये मॅच तर बनवलाय परंतु इथे खराब फिल्डिंग चा नमुना दाखवलाय. 2 धावा बॅटर पळून पूर्ण करतायत. 3री धावे करतात ते पुढे जात आहेत आणि पाहता पाहता खराब थ्रोमुळे
3 धावा सुद्धा पळून पूर्ण होत आहेत. चौथी धाव घेताना फलंदाज परततोय, म्हणजेच व्हॉट हॅपन. या 3च धावा असतील. 3 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 66. 7 गडी बाद 66 धावा. आता एक बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. एक मध्ये पाहिजे 3. Shake your body, girl. थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत वसई विरार शहर महानगरपालिकेचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निषाद चोरगे साहेब आणि त्यांच्यासोबतच रोहन सावंत यांना आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल कडक बेधडक 6 धावा मॅचला फिनिश केलंय आणि कृतिका इंटरप्राइजेस टीम पुढच्या फेरीमध्ये जाताना दिसते. ती क्वालिफाय झालंय. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक. खुशी भक्ती चॅलेंजर्स टीम आपण सुद्धा चांगला खेळ केलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा येऊया मॅन ऑफ द मॅच कडे. वसंतजी पाटील या ठिकाणी दाखल झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि त्यांच्यासोबत कुमारजी पाटील हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. पॉइंट टेबल आपण बघूया. ग्रुप ए मधून कृतिका इंटरप्राइजेस 4 पैकी 4 मॅच मध्ये ते जिंकलेत, क्वालिफाय होत आहेत ए ग्रुप मधून. दुसऱ्या बाजूला कृतिका इंटरप्राइजेस 4 मधून 3 मॅचेस जिंकलेत, ते सुद्धा क्वालिफाय झालेत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता मॅन ऑफ द मॅच आपण फुल मॅच समरीकडे वळूया. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा ती चर्चा या ठिकाणी करणार आहोत. हु इज द प्लेयर ऑफ द मॅच? नेहमीच प्रतिस्पर्धी संघाच्या टीमला ठरत असतो अडथळा.